सुप्रभात मुलांनो, आज आपल्याला पुढचा पाठ 7वा अण्णाभाऊंची भेट हा अभ्यासायचा आहे. बघा, याचे लेखक आहेत विठ्ठल उमप. त्यांचा सुरुवातीला आपण परिचय बघूया. 1931चा जन्म तर 2010 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते. त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी 10 चित्रपटांमध्येही काम केले आहे. पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गणगवळण, कवने, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज असे अस्सल मराठमोळे कलाप्रकार तसेच कव्वाली आणि गझल गायन या लोककलेच्या सर्वच प्रकारात त्यांनी लीलया संचार केली. त्यांचे फूबाई फू हे आत्मचरित्र, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड या कलाकृती तसेच उमाळा हा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले आहे. त्यांना 1996 साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार तसेच 2001 साली दलित मित्र पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मग अतिशय श्रेष्ठ असे हे लेखक विठ्ठल उमप यांचा खूप मोठा असं हे खूप मोठं भांडार आहे लेखनाचं. ते आताच आपण बघितलं. बघा, त्यांनी या पाठातून अण्णाभाऊंची भेट यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण बघायचं आहे. बघा, प्रस्तुत पाठात शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. म्हणजे एकूणच अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र कसं होतं, त्यांचं कार्य कसं होतं हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सुमारे 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यासारखे विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत झंझावाती व्यक्तिमत्व होते. सुखवस्तू जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगात कायम वास्तव्य केले आणि त्या जगाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून मांडले. त्यांच्या मनातील गोरगरिबांविषयीच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला होतो. प्रस्तुत पाठ फूबाई फू या आत्मचरित्रातून घेतला आहे. बघा, म्हणजेच अण्णाभाऊ साठे एक थोर समाज कार्यकर्ते होतेच, त्याशिवाय खूप श्रेष्ठ असे लेखक होते. तसेच त्यांनी बघा गोरगरिबांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये आपुलकी होती, प्रेम होतं आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देणं म्हणजे नवीन जे कलाकार आहेत, नवीन जे लेखक आहेत त्यांना किंवा जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना प्रोत्साहन देणं ही त्यांची अतिशय दृढ अशी ही वृत्ती होते असं आपल्याला म्हणता येईल. बघा, आता आपल्याला या पाठातून हेच पाहायचं आहे की त्यांनी गोरगरिबांना गोरगरिबांच्यावर कशी दया दाखवली किंवा त्यांच्यावर कशी सहानुभूती केलेली आहे, आणखी नव्या कलाकारांना कसं प्रोत्साहन दिलेले ते या पाठातून आपल्याला लेखक विठ्ठल उमप यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाचखळग्यांची ओबडदोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपडापाशी आलो. त्या झोपडाच्या दारात वलानीला बाळवती सुकवत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. बघा, लेखक सांगतात की त्यांचा आकाशवाणीवरील कार्यक्रम हा फार मोठ्या प्रमाणात गाजत होता आणि त्यावेळेस काय झालं आहे की मला चिराग नगरात येऊन भेटा असा निरोप म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा निरोप त्यांना मिळाला आणि प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला बोलावणं धाडलं आहे हे ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांना साहजिकच वाटलं की कोणता तरी एखादा शाहिरी कार्यक्रम असावा म्हणून त्यांनी मला
बोलावणं दिलं असेल. आणि त्याचवेळी त्यांनी काय केलेलं आहे बघा, दुसऱ्या सायंकाळी लगेच काय केलेलं आहे, 4च्या सुमारास ते अण्णाभाऊ साठेंचं घर शोधत शोधत तिथपर्यंत पोचलेले आहे. त्याने एका तिथंच उभ्या असलेल्या स्त्रीला त्यांच्या घराचा पत्ता विचारला. बघा ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगानं असंच मोहरं जावा, तिथं चहावाल्याचं हॉटेल आहे. अंग त्याच्याच मोरल्या अंगाला इचारा, तिथंच जयवंताबाई राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. बघा त्या स्त्रीनं थोडक्यात त्या घराचा ठाव ठिकाणा सांगितलेला आहे बघा. त्यानंतर त्यांनी तिथल्या एका स्त्रीचं नाव सांगितलं. तेव्हा काय म्हणतात बघा लेखक, की मला अण्णाभाऊ साठेंचं घर हवं आहे. त्यावरती काय म्हणते बघा स्त्री, अव मग मी तेच की सांगते या. अव जयवंताबाई आहे ना, ती अण्णांची मालकीन हाय. जावा कडकडन. चिराग नगरीतली ही वाट सदान कदा चिखल पाण्यात लोळत पडली या, कडकडनच जावा. बघा ती स्त्री त्यांना सांगते की ही जी जयवंताबाई म्हणून जी आहे, मी जिचा पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, ती काय आहे, त्यांची म्हणजेच अण्णाभाऊ साठेंची मालकीन आहे. आणि तुम्ही एका कडेनं म्हणजे हे जो चिखल वगैरे माखलेला आहे रस्त्यावर, त्याच्या कडेकडनं तुम्ही त्या घरापर्यंत पोहोचा असं ती त्यांना सांगते. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? ओ क्या, ओ 5वां झोपडा है ना, वहांच अण्णा रहता है. त्यानं दुरूनच घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. बघा काय लिहिलं आहे की शेवटी शोधत शोधत का असेना तर विठ्ठल उमप हे काय केलेले आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घरापर्यंत पोचलेले आहेत. बघा तिथं पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एक झोपडी वजा घर जे आहे तेच ह्या अण्णाभाऊ साठेंचं घर आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की त्या घराजवळ गेलेले आहेत. आणि त्यावेळी त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की बघा 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती, म्हणजेच बघा त्यांची उंची साधारण 4.5 फूट आहे. आणखी त्यांचा जो वर्ण आहे तो कसा आहे, काळा सावळा आहे. आणि अशा प्रकारे बघा एखादं काम करून घामेजलेल्या अंगानंच गालेले आहेत की अण्णाभाऊ साठे हे बाहेर आलेले आहेत. अण्णाभाऊंना त्यांनी प्रथमच पाहिलं होतं, पण अण्णाभाऊंनी काय केलेलं आहे की त्यांना बघता क्षणीच ओळखलं आणि त्यांनी विचारलं, तुम्हीच ना विठ्ठल उमप? असं विचारल्यानंतर बघा ते लेखक सांगतात, हो मीच. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्राक म्हणजेच बनियन बघा घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. बघा काय झालेलं आहे की थोडक्यात या दोघांचा इथं परिचय झालेला आहे. इथं सांगितले बघा की अण्णांनी काय केलं की आपल्या जवळच्याच हॉटेलजवळ म्हणजेच बघा ती चहाची टपरी जी होती, जिथं लेखकांनी अण्णाभाऊंच्या घराचा पत्ता विचारला होता, त्याच चहाच्या टपरीवर काय केलेलं आहे, अण्णांनी या विठ्ठल उमप यांना तिथं नेलेलं आहे आणि त्यांना चहा दिलेला आहे. आणि त्यांच्या अगदी सुरुवातीच्या अशा गप्पा ज्या आहेत की बाबा हां तुम्ही केव्हापासून गाता वगैरे अशी चौकशी त्यांची चालू होती. आणि मन मोकळेपणानं का असेना पण सगळंच विठ्ठल उमप यांनी सगळं त्यांना सांगितलेलं आहे. त्यावर बघा अण्णाभाऊ काय म्हणतात की तुमचा आवाज कसा आहे, म्हणजेच विठ्ठल उमप यांचा आवाज कसा आहे, तर अतिशय बुलंद असा पहाडी आवाज आहे. आणि त्या आवाजानं मला काय केलेलं आहे, मोहून टाकलेलं आहे. तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून त्यांना माहिती मिळालेली आहे असं त्यांनी सांगितलं.